धन्यवाद सर. सर्वप्रथम मी आज बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या 91व्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झाला. त्या सर्वांना मान्यवर कांशीराम साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मंगलकामना व्यक्त करतो. तसेच संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली आणि संपूर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केलं, अशा सर्व महान महामानवांना, त्यांच्या कार्याला, त्यांच्या विचारांना अभिवादन करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सोमवंशी सर, त्याचबरोबर विचारमंचावर आसनस्थ असणारे प्राध्यापक सूर्यवंशी सर, प्राध्यापक मुंदेवाड सर आणि तसेच आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक आदरणीय रोहन राठोड सर आणि उपस्थित सर्व या ठिकाणी जमा असणारे माझे सर्व बांधव, आपल्या सर्वांना पुनश्च एकदा मान्यवर कांशीराम साहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करण्यास प्रारंभ करतो. खरं म्हणजे आपल्या कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 6 ते 9 ही होती आणि 9 वाजलेले आहे, परंतु अद्याप अध्यक्ष समारोप राहिलेला आहे आणि अध्यक्ष समारोप म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं कार्य असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. खरं म्हणजे माझ्यासारखा अल्प अनुभव असणारा, अल्प ज्ञान असणारा व्यक्ती एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा, म्हणजे मी संख्येनं म्हणत नाहीये, ज्या गुणवत्तेचा हा कार्यक्रम आहे, ज्या प्रगल्भ आणि विद्वानांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे आणि ज्या महामानवाची या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत, या अर्थानं या कार्यक्रमाला अत्यंत विशाल आणि मोठं असं स्वरूप देत आहे, असं विशेषण लावतं. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मी इथं असणं, उपस्थित असणं आणि अध्यक्ष समारोप करणं खरं म्हणजे माझ्यासाठी एक ही मोठी प्राऊड फीलिंग आहे. त्यासाठी मी लायक आहे की नाही आहे या प्रश्नाच्या समस्येमध्ये किंवा त्याच्या गोंधळामध्ये मी जाणार नाही, परंतु जी जबाबदारी मला या ठिकाणी दिलेली आहे त्या जबाबदारीला न्याय देण्याचा मी प्रामाणिकपणे या ठिकाणी करणार आहे. आताच या ठिकाणी जवळपास सभागृहातील 7-8 जणांनी मान्यवर कांशीराम साहेबांच्या बद्दल या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केलेली आहे. प्रमुख व्याख्यात्यांचं या ठिकाणी समर्पक आणि सखोल असं विश्लेषण मान्यवर कांशीराम साहेबांच्या जीवनचरित्राच्या संदर्भाने या ठिकाणी सादर झालेला. या सगळ्या विवेचनाच्या माध्यमातून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत आणि त्या माध्यमातून आपण नेमकं काय करायला पाहिजे याचा सारांश सांगण्याची जबाबदारी ही अध्यक्षांची असते. थोडक्यात जो काही कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाची फलनिष्पत्ती ही अध्यक्षांच्या समारोपाच्या माध्यमातून सादर होणं अपेक्षित असतं आणि त्या फलनिष्पत्तीच्या संदर्भात आवश्यक असणारे काही मुद्दे, काही महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी ज्या वक्त्यांनी आतापर्यंत सादर केलेले आहेत त्यांचा पुनरुच्चार अध्यक्ष समारोपाच्या माध्यमातून सादर होणं गरजेचं असतं. त्या अनुषंगाने बोलत असताना मान्यवर कांशीराम साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी का करतो आहोत आणि अशा पद्धतीने का सादर करत आहोत किंवा साजरा करत आहोत याचंही विवेचन होणं, याचंही चिंतन होणं जास्त गरजेचं आहे. आपण समाजातील प्रगल्भ, बुद्धिवादी, विवेकवादी आणि चिंतनशील घटक असणारी कर्मचारी सर्व मंडळी आहेत. या ठिकाणी अनेक जण सेवेतून निवृत्त देखील झालेले आहेत, काही जण सेवेमध्ये आहेत आणि तरी देखील या ठिकाणी आपण आपली आपली आजची कर्तव्य पार पाडून आपलं जे काही नोकरीचं कर्तव्य आहे ते नोकरीचं कर्तव्य पार पाडून देखील आपण या ठिकाणी
संध्याकाळी 9 वाजेपर्यंत सुद्धा बसलेलो आहोत आणि अजूनही तुमची आणि माझी सर्वांची इथं उपस्थितांची ऐकण्याची तयारी आहे. याचा अर्थ आपण जबाबदार माणसं आहोत. मान्यवर कांशीराम साहेबांच्या आयुष्याला समजून घेऊ शकणारी माणसं आहोत. त्यांच्या विचाराला, त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा जो सार आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वानं दिलेला जो संदेश आहे, या सर्व गोष्टींना चिंतनशील पद्धतीनं त्याचं आकलन करून त्याचं कृतीच्या माध्यमातून अनुसरण करण्याची क्षमता आपल्या सर्वांच्या मध्ये आहे असं मला वाटतं. त्या अनुषंगाने मान्यवर कांशीराम साहेबांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांकडे आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आदरणीय सोमवंशी सरांनी या ठिकाणी आपल्या मनोगताच्या प्रारंभीच एक मुद्दा व्यक्त केला. या ठिकाणी जी काही परिवर्तनाची भूमिका या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे, परिवर्तनाचा संघर्षाचा जो इतिहास या ठिकाणी ज्या महामानवांनी त्यांच्या आयुष्याच्या माध्यमातून या ठिकाणी उभा केलेला आहे, तर तो करत असताना, ते होत असताना प्रत्येक महापुरुषाच्या आयुष्यात काही घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटना घडल्यानंतर त्यांच्या मनाने त्या घटनांना दिलेली जी प्रतिक्रिया होती, त्या प्रतिक्रियेचं स्वरूप हे व्यवस्था परिवर्तनाच्या माध्यमातून होताना आपल्या सर्वांनी पाहिलेला. नेमकी तीच बाब हेरून मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं, आज देखील ज्या प्रकारे तथागत गौतम बुद्धांचा आपण या ठिकाणी संदर्भ दिला, राजर्षी शाहू महाराजांचा वेदोक्त प्रकरणाचा उल्लेख या ठिकाणी झाला, महात्मा फुल्यांच्या वरातीतून हकालण्याचा जो प्रसंग झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा जो प्रसंग झाला, या सगळ्या प्रसंगांच्या माध्यमातून मान्यवर कांशीराम साहेबांच्या आयुष्याचा दिनामानाचा जो प्रसंग आपण सांगितला, या सगळ्या प्रसंगांमध्ये यांना जी प्रतिक्रिया दिली होती या सगळ्या महापुरुषांनी, त्याचा मूळ सोर्स काय होता याचं जर आपण चिंतन केलं तर त्या सर्व महापुरुषांच्या प्रतिक्रियांचा जो मूळ सोर्स आहे, तो सोर्स आहे यांच्या मनाचं संवेदनशीलपण असणं आणि दुसरी महत्वाची गोष्ट यांचा स्वाभिमान जिवंत असणं. या दोन गोष्टी असल्यामुळं या अपमानास्पद असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांच्या मनाला लागल्या, त्यांच्या मनाला ते कुठंतरी तीव्र वेदना देऊन गेल्या आणि स्वाभिमानी असणारं जे मन आहे ते त्या ठिकाणी विद्रोह करू शकतं. या सर्व महापुरुषांच्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग आले, जे अपमानाचे प्रसंग आले, ते प्रसंग तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये येत नाहीत का? आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्यात जे प्रसंग आले त्याच्या कितीतरी अधिक पटीनं जास्त वाईट अपमानाचे प्रसंग आपण स्वतः अनुभवलेले आहेत, अनुभवतो आहोत, डोळ्याला दिसत आहे, कळत आहे, समजत आहे, परंतु त्याच्याबद्दल असणाऱ्या ज्या तीव्र भावना आपल्या व्यक्त व्हायला पाहिजेत त्या कुठंतरी होताना दिसत नाहीत असं मला वाटतं. संवेदना बोथट झालेली आहे, स्वाभिमान मरून गेलेला आहे, मानसिकता पराभूत झालेली आहे, शिक्षण घेतलेलं आहे, परंतु स्वाभिमानाचा कणा आपला उभा राहिलेला नाही. या गोष्टींवर चिंतन आपण करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. मान्यवर कांशीराम साहेब असतील किंवा इतर सर्व जे महापुरुष असतील, या सर्व महापुरुषांनी केलेला त्याग, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी उपसलेले कष्ट, त्यांनी चालवलेल्या स्ट्रॅटेजी, त्यांनी दिलेले संदेश, त्यांनी मांडलेले एकदम परिणामकारक असे घोषणा किंवा विचार, या गोष्टींचा आपण बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे, आपण ऐकलेला आहे, वाचलेला आहे, ते कानावर पडलेलं आहे. आपण काय करायला पाहिजे यावर जोपर्यंत आपण चिंतन करणार नाही तोपर्यंत ज्या पद्धतीने रस्त्यावरती बँड बाजा लावून, मोठमोठाले डीजे लावून, तितकेच मोठाले फोटो लावून, बॅनर लावून, हार घालून ज्या पद्धतीने जयंत्या साजऱ्या होतात आणि त्याचा समाजाला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही, अगदी त्याचप्रमाणे
आपण स्वतःला जे बुद्धिजीवी समजतो, विवेकवादी समजतो, चिंतनशील समजतो आणि अशा पद्धतीच्या वैचारिक मेजवान्या मिळवण्यासाठी ज्या काही जयंत्या साजऱ्या करतो, याच्यातून जर चिंतन होत नसेल, याच्यातून जर कृती कार्यक्रम आपण निर्माण करू शकत नसू, तर या जयंत्या आणि रस्त्यावरच्या जयंत्या यामध्ये काही जास्त फरक आहे असं मला वाटत नाही. मग चिंतन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, कृती कार्यक्रम ठरवायचा म्हणजे नेमकं काय करायचं, यांच्या विचारांना, यांच्या संदेशांना, यांच्या चळवळीच्या मध्य मार्गाला किंवा आपण जी सेंट्रल लाईन म्हणतो, एखाद्या विचाराची जी सेंट्रल लाईन आहे, ती सेंट्रल लाईन समजून घेणं म्हणजे नेमकं काय. याच्या बाबतीत प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वेगळं वेगळं असू शकतं, प्रत्येकाचं आकलन वेगळं वेगळं असू शकतं. गरज कशाची आहे, तर गरज आहे या मध्यवर्ती भूमिकेवर आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची, या मध्यवर्ती भूमिकेला, मध्यवर्ती संकल्पनेला समजून घेण्याची, त्या संकल्पनेचा स्वीकार करण्याची आणि त्या संकल्पनेला अंमलात आणताना होणाऱ्या प्रत्येक संघर्षामध्ये एकमेकांची साथ देण्याची. हे जर आपण करू शकत असू, आणि हे लगेच फळ देणारी गोष्ट नाहीये किंवा हे लगेच व्यवस्था परिवर्तन करणारी गोष्ट असणार नाहीये, तर ही गोष्ट करण्यासाठी याला लागणारा कालावधी देखील भरपूर आहे. तर तो तितका कालावधीसाठी आपण सर्वांनी एका विचारानं राहणं, एका ध्येयावर कार्यमग्न राहणं, एकमेकांच्या साथीनं एकत्रित राहणं, प्रत्येकानं आपला आपला भार उचलणं आणि तो बऱ्याच जास्त कालावधीसाठी करणं, याला कुठंतरी आपल्याला कृती कार्यक्रम अशा पद्धतीनं म्हणता येईल. आदरणीय दिंडे सरांनी खूप छान या ठिकाणी वक्तव्य केलं. होते सायंटिस्टच होते, ऑब्विसली सायंटिस्ट असल्यामुळे त्यांचे सगळे फॉर्म्युले होते, खूप छान अशा घोषणा होत्या, नारे होते, त्यांच्या संस्थांची नावं जे त्यांनी केली, DS4 असतील, सरांनी सांगितल्याप्रमाणे NDS फॉर्म्युला असेल, नीड, डिझायर आणि सॅक्रिफाईस. म्हणजे कुठल्याही, आणि ते NDS फॉर्म्युला तर जगातल्या कुठल्याही बाबीला लागू पडतो. जोपर्यंत आपल्याला नीड नाही, गरज नाही, तोपर्यंत आपल्याला ती वस्तू आपल्यासोबत असावी किंवा ती आपल्या आयुष्याचा भाग बनावी ही इच्छा निर्माण होत नाही, डिझायर निर्माण होत नाही. आणि जेव्हा डिझायर निर्माण होते, जेव्हा गरज असते तेव्हाच डिझायर निर्माण होते, आणि जेव्हा इच्छा निर्माण होते तेव्हाच कुठंतरी सॅक्रिफाईस करण्याची माणसाची मनोभूमिका त्या ठिकाणी तयार होते. म्हणजे गरज असली पाहिजे, ती गरज पूर्ण करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे, आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही सॅक्रिफाईस करावं लागणार आहे, समर्पण करावं लागणार आहे, त्याग करावा लागणार आहे, ती करण्याची मनाची, शारीरिक आणि भावनिक आणि मानसिक तयारी पाहिजे. या तिन्ही गोष्टींचा जर योग्य आणि उपयुक्त असा संगम जर त्या ठिकाणी झाला तर आणि तरच ती गोष्ट यशस्वी होऊ शकते. देशाचा इतिहास आपण जर पाहिला, संपूर्ण मानव जातीचाच आपण जर इतिहास पाहिला, देशाची गोष्ट सोडूनच द्या, जगामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, काही बलवान माणसं आणि काही कमजोर माणसं, या दोघांचा हा संघर्ष आहे. त्याला आपण आपल्या चळवळीच्या भाषेमध्ये समतावादी विचारसरणी आणि विषमतावादी विचारसरणी म्हणतो. समतावादी विचारसरणीमध्ये आपण त्या ठिकाणी बलवान असणारे असोत किंवा कमजोर असणारे असोत, काही विशिष्ट क्षमता प्राप्त करणारे असोत किंवा त्या विशिष्ट क्षमता नसणारे असोत, साधन संपत्तीनं युक्त असोत किंवा साधन संपत्तीनं अभावित असोत, या सर्व लोकांना एका प्लॅटफॉर्मवर समतेची वागणूक देण्याची भाषा करतो ती समतावादी विचारसरणी. आणि याच्या नेमकं उलट जी कार्य करते ती विषमतावादी विचारसरणी. मग या दोन प्रकारच्या विचारसरणी या मानव जातीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत चालतच आलेल्या आहेत. त्याला भारत सुद्धा अपवाद नाहीये. मग ही विषमतावादी विचारसरणी असताना आपल्या इकडे क्रांती झाली, त्याच्यानंतर प्रतिक्रांती झाली, आणि तेव्हापासून पुन्हा अजून हे सगळं चक्र तशाला तसं चालू झालं. आणि आदरणीय आताच राठोड सरांनी उल्लेख केला, वाटतं त्याचा का दिंडे सरांनी उल्लेख केला, कोणतरी उल्लेख केला, 108 वर्षांच्या संघर्षाचा दिंडे सरांनी उल्लेख केला, बरोबर. तर 108 वर्षाच्या संघर्षानंतर आपण पुन्हा एकदा क्रांती केली
आणि संविधानिक लोकशाहीच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं पावलं टाकली. किमान हे सगळ्यांना आपल्याला मान्य आहे. कारण या महापुरुषांच्या संघर्षाचं फलित काय असायला पाहिजे होतं, तर समतावादी विचारसरणी या समाज व्यवस्थेमध्ये रूढ होणं, ती समाजानं स्वीकारणं आणि त्याच पद्धतीनं समाज व्यवस्थेमध्ये आचरण होणं, व्यवहार होणं. आजही आपल्या विचारसरणीचं किंवा आपल्या विचारानं जे काही काम करणारी लोक आहेत त्यांचं काय ध्येय आहे? आपलं ध्येय थोडीच राजकीय सत्ता स्थापन करणं आहे, बिलकुल नाही. छेचे राजकीय सत्ता हे तर केवळ साधन आहे. ते साधन कशासाठी वापरायचं आहे, तर या ठिकाणी जी आर्थिक विषमता आहे, सामाजिक विषमता आहे, तर ती आर्थिक आणि सामाजिक विषमता नष्ट व्हावी आणि सामाजिक आणि आर्थिक समता या ठिकाणी प्रस्थापित व्हावी, हीच आपली मनोभावना आहे, हेच आपल्या आयुष्याचं ध्येय आहे. ते करण्यासाठी साधन म्हणून आपल्याला राजकीय सत्तेचा वापर करायचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे आणि म्हणून त्या दिशेने आपण या ठिकाणी पावलं टाकलं. आज कांशीराम साहेबांची जयंती आहे आणि कांशीराम साहेबांच्या जयंतीच्या वेळेस आपण जेव्हा समतावादी विचारसरणीचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण विचारांची शृंखला या ठिकाणी जोडत असताना तथागत गौतम बुद्ध किंवा चारवाक यांच्यापासून जरी प्रारंभ करत असलो, संत कबीर असतील, बसवेश्वर असतील, त्यानंतर आपण आधुनिक काळामध्ये महात्मा फुले असतील, त्याच्या अगोदरही छत्रपती शिवाजी महाराज समतेचे पुरस्कर्ते, नंतर शाहू महाराज, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, हे सगळे जे विचारांचे वाहक आहेत, विचारांचे निर्मिक आहेत, हे सगळे जे समतावादी विचारसरणीचे धुरंधर लोक आहेत, या सर्व लोकांच्या विचारांचा बेस काय आहे, पाया काय आहे, तर या सगळ्यांच्या लोकांच्या विचारांचा बेस आणि पाया हाच आहे की या भारत देशामध्ये किंवा या सामाजिक परिप्रेक्षामध्ये समता नांदली पाहिजे, बंधुता नांदली पाहिजे, न्याय सर्वांना मिळाला पाहिजे. हा एकच विचार स्वातंत्र्य बुद्धीनं सर्वजण या ठिकाणी वागले पाहिजे. मग ज्यावेळेस त्याला आपण भारताच्या राजकीय इतिहासाला पाहतो त्यावेळेस 26 जानेवारी 1950 पासून जे संविधान लागू झालं त्यावेळेस आपण क्रांती झाली आणि आपल्या महापुरुषांच्या कार्याचा, संघर्षाचा, विचारांचा विजय झाला आणि त्याची फळं आपण सगळेजण चाखत आहोत, अशी एक आपल्या मनाची सगळ्यांची भावना आहे. आपलं फार मोठं यश आहे की या भारत देशामध्ये संसदीय लोकशाहीचा स्वीकार भलेही त्यांना मजबुरीनं करावा लागला असेल, परंतु तो स्वीकार त्यांनी केला आणि तो करण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वानानं त्यांना ते भाग पाडलं नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याची जी क्षणभंगुरता आहे ती लक्षात घेऊन येणाऱ्या हजारो पिढ्यांना ती समता कायम आयुष्यभर भेटली पाहिजे आणि आपल्या आधीच्या महापुरुषांच्या संघर्षाचा परिपाक जो आहे किंवा जी फळं आहेत ती त्यांनी पिढ्यानपिढ्या चाकली पाहिजेत. याच्यासाठी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता या संपूर्ण गोष्टींवर आधारित असं परिपक्व, बॅलेन्स्ड, परिपूर्ण असं संविधान भारताला दिलं. संविधान हे एकमेव असं साधन आहे ज्या साधनाच्या माध्यमातून या देशामध्ये असणारी जी समता आहे ती समता कायम राहणार आहे, अबाधित राहणार आहे. त्या संविधानाच्या माध्यमातूनच जी आजपर्यंत या देशामध्ये विषमतावादी व्यवस्था कार्यरत होती त्या विषमतावादी व्यवस्थेला आपला फणा पुन्हा वर काढण्याची हिंमत होणार नाही. कारण विषमतावादी व्यवस्थेला ठेचून काढणारं संविधान हे फार मोठं संरक्षक शस्त्र आहे, ते एक साधन आहे, ती आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेची ढाल आहे. आणि ती ढाल, ते सुरक्षा कवच, ते शस्त्र, ते अस्त्र, ते साधन ज्याच्या हातात असेल त्याच पद्धतीने त्याचा वापर होणार आहे हे आपल्या सगळ्यांना कळतं. आपण बऱ्याचदा पाठ्यपुस्तकांमधून शिकत असताना 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी अनेक निबंध लिहिलेत बघा. विज्ञान शाप की वरदान,
तसं मोबाईलही कामाचा आहे की बिनकामाचा आहे. आयुष्यातली कुठलीही गोष्ट ही कामाची आहे की बिनकामाची आहे, उपयुक्त आहे की हानिकारक आहे, हे कशावर ठरतं? त्या वस्तूवर ठरतं का? बिलकुल नाही. कशावर ठरतं? तो जो वापरणारा आहे त्याच्या सत्सद विवेक बुद्धीवर ठरतं की ती जी वस्तू आहे, ते जे साधन आहे, ते जे शस्त्र आहे, ते जे हत्यार आहे, ते जे काही असेल ते उपयुक्त आहे की हानिकारक आहे. आणि ज्यावेळेस मग आपण संविधानाला इमोशनल न होता, भावनिक न होता, आमच्या बाबासाहेबांनी तयार केले, माझ्या बाबासाहेबांनी तयार केलंय, आमचं संविधान कसं बदलतात आम्ही बघतो, हे बघतो, ते बघतो, म्हणून ज्यावेळेस त्याला बघतो त्यावेळेस आपण कुठेतरी आपला विवेक गहाण ठेवलेला असतो. ज्यावेळेस संविधान हे एक साधन आहे आणि ते आपल्या हितासाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे आणि आपल्याला त्याला वापरायचं आहे, हे जेव्हा आपण पाहतो, ही जेव्हा बुद्धी आपण आपल्या विचारांमध्ये ठेवतो, त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं संविधानाचं मूल्य समजलेलं असतं. केवळ भावनिक व्हायचंय की वैचारिक व्हायचंय ही आपली चॉईस आहे. मी मुद्दाम म्हणतो चॉईस आहे, कारण शिक्षणानं ते शहाणपण भेटतं असं जर कोणाला वाटत असेल तर मग आपल्या सगळ्यांचा तो फार मोठा गैरसमज आहे. आत्ताच इतर अनेकांची उदाहरणं निघाली, अनेकांची नावं निघाली की ज्यांनी भरपूर काही शिक्षण घेतलेलं आहे, चळवळीमध्ये लहानपणापासून वाढलेले आहेत, चळवळीचे नेते म्हणून या ठिकाणी वावरतात, आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतात, परंतु खरंच त्यांना संविधान हे साधन आहे आणि त्याचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे हे कळतं का? हा फार मोठा प्रश्न आहे. आज खरं म्हणजे मी कदम सरांना बोललो होतो, मी जसं आताच कर्मचारी आहेत या ठिकाणी सर्वजण त्यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो, तर म्हणजे गप्पा मारून म्हणता येणार नाही, त्यांच्याकडून मी ज्ञानाचा अनुभव या ठिकाणी घेत होतो. त्यावेळेस मी त्यांना आदरणीय जाधव सरांचा उल्लेख केला किंवा खरंच म्हणजे आपले जे आधीचे केडर कॅम्प व्हायचे दिवसभराचे 6-6 घंट्याचे 8-8 घंट्याचे, तर तसा केडर कॅम्प आपण घेऊ आणि तशाच पद्धतीचे केडर कॅम्प घेण्याचा प्रयत्न करू. त्यामागचा हेतू असा होता की हा जो विषय आहे, भले आता इथं उपस्थित असणारे लोक सगळेजण त्यांना या विषयाचं ज्ञान आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे, हे बरोबर आहे, परंतु तरी देखील जी नवीन मंडळी या ठिकाणी येणार असते त्या लोकांसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा जो इतिहास आहे तो संपूर्ण इतिहास माहिती होणं गरजेचं आहे. या महापुरुषांचा संघर्ष कसा कसा झालेला आहे हे माहिती होणं गरजेचं आहे. या संघर्षाच्या मध्ये आलेले वेगवेगळे टप्पे आहेत, त्या टप्प्यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कारण आपल्याला इथं जी काही बोलवणारी आपण मंडळी आहोत, जी श्रोता मंडळी आहे, ती श्रोता मंडळी काय आहेत? बुद्धिजीवी आहेत, कर्मचारी आहेत, आणि आपण केवळ त्याला ते ज्ञान देणं, त्याला ते माहिती मिळवणं आणि स्वतः बदलणं एवढं आपलं ध्येय नाही. ज्यावेळेस आपण म्हणतो की एक कर्मचारी 1000 मतदानाला वळवू शकतो, त्यावेळेस त्याला त्या पात्रतेचं जर बनवायचं असेल तर आपल्याला तेवढा कालावधी त्याच्यासाठी नक्कीच द्यावा. आताच धर्माचार्यांनी या ठिकाणी उदाहरण दिलं की त्यांना धर्माचारी पद मिळवण्यासाठी 10 वर्ष 8 वर्ष 5 वर्ष लागलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे एखादी पदवी घ्यायची असेल, आपल्याला सुद्धा डिग्री घ्यायची असेल 3-3 वर्ष मेहनत घ्यावी लागते, 5-5 वर्ष मेहनत घ्यावी लागते आणि त्यानंतर आपल्याला ती डिग्री मिळते. तर तशा पद्धतीनं प्रचारक होण्यासाठी, खरं म्हणजे आपण सर्वजण प्रचारक आहोत, समतावादी विचारसरणीचे प्रचारक आहोत. समतावादी विचारसरणीचा प्रचारक होण्यासाठी या पूर्ण चळवळीचा संपूर्ण इतिहास आपल्याला माहित असला पाहिजे, त्याचे वेगवेगळे टप्पे आपल्याला माहित असले पाहिजे आणि त्याचं आपलं स्वतःचं एक आकलन आपल्याजवळ असलं पाहिजे. समोरच्यानं प्रतिप्रश्न केल्यानंतर त्याला समर्पक कशी उत्तरं द्यायची याचं ज्ञान आपल्याजवळ असलं पाहिजे. केडर कॅम्प म्हणजे काय असतं? तर केडर कॅम्प म्हणजे अशा पद्धतीचा विचार जिवंत ठेवणारं, विचार प्रवृत्त करायला लावणारं, विचार संपूर्णपणे समाज व्यवस्थेमध्ये वितरित करणारं असं एक प्रशिक्षण असतं. आणि तशा पद्धतीचे प्रशिक्षण आपण घेऊया. आपल्याला पुढच्या रविवारी घ्यायचं पण आहे प्रशिक्षण. असो, त्याच्या पुढे जाणार नाही, आपला टाइम भरपूर झालेला आहे. कांशीराम साहेबांच्या बद्दल
त्यांच्या जीवनाच्या बद्दल, त्यांनी जे आयुष्यामध्ये वेगवेगळे टप्पे त्या ठिकाणी पाडले, त्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांच्या बद्दल खूप काही बोलतायत, प्रचंड मोठं बोलतायत. एकेका मुद्द्याला आपण बारीकीने जर समजायला गेलो तर या सगळ्या गोष्टींचं विवेचन करताना आपली बुद्धी कमी पडू शकते. इतके व्यापक, विस्तृत आणि अत्यंत उपयुक्त असे मुद्दे आपल्याला या ठिकाणी येत आहेत. सार मला सांगण्याचा जो वाटतो, जे मी कायम माझ्या बोलण्यातून सांगत असतो, की जेव्हा आपल्याला कळालेलं आहे की संविधान हे आपलं संरक्षक आहे, संविधानामुळेच आपली अस्तित्वाची आधारशिला आहे, येणाऱ्या पिढ्यांना जर आपल्याला या सगळ्या महापुरुषांचा जर संघर्षाची फळं देत द्यायची असतील तर संसदीय लोकशाहीमध्ये संविधान आपल्या हातात ठेवणं, त्याला आपल्या पद्धतीनं वापरणं, आपल्या पद्धतीनं म्हणजे आपण मानवतावादी विचारसरणीचे आहोत, समतावादी विचारसरणीचे आहोत. मान्यवर कांशीराम साहेबांचं पेनीचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात की जरी ठीक आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच गोष्टी पुन्हा आपण करण्यात अर्थ नाही. जी 15% लोक आहेत ती टॉपवर आहेत, आपल्याला त्या पेनीला उलट करायचं नाहीये. तर संविधान नावाचं जे सत्तेचं साधन आहे ते साधन आपल्या हातात आल्यानंतर फक्त त्याला आपल्याला आडवं करायचं आहे, म्हणजे आपल्याला समतावादी विचारसरणी या ठिकाणी समाज व्यवस्थेमध्ये प्रस्तुत करायची आहे. मग हे जर आपलं उदात्त आणि मानवतेचं जर ध्येय असेल तर त्यासाठी आपण सर्वांनी झटून कामाला का नाही लागलं पाहिजे याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मग जर आपल्याला जर या व्यवस्थेला जर आपल्या हातात घ्यायचं असेल, या व्यवस्थेला हातात घेऊन समतावादी व्यवस्था या ठिकाणी निर्माण करायची असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार मग बाबासाहेबांच्या लिखाणातून आपल्याला कळतोच. ते वारंवार उदाहरण दिलं जातं बघा, अनिहिलेशन ऑफ कास्ट, अनिहिलेशन ऑफ कास्ट, अनिहिलेशन ऑफ कास्ट. 100 पुस्तकं माझ्या घरी आताही पडून आहेत, ज्याला पाहिजे त्याला मी भेट देत असतो. मुद्दामूनच मागून आलेले आहेत. किंमत किती आहे? 15 रुपये किंमत आहे. अनिहिलेशन ऑफ कास्टची 15 रुपये किंमत आहे. त्याला 10 रुपये वाढूनच लावतात, ते ट्रान्सपोर्ट चार्ज हे ते, मला 25 रुपये देते. कांशीराम साहेबांना फक्त अनिहिलेशन ऑफ कास्ट वाचलं असेल म्हणूनच एवढं मोठं मिशन त्यांनी चालवलं असेल असं वाटतंय का? बिलकुल नाही. तो एक पहिला टप्पा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा प्रवास वाचताना, त्यांचं चरित्र वाचताना, त्यांचं जे लेखन आहे ते वाचताना, त्यांचे जे खंड आहेत ते वाचताना या संपूर्ण चळवळीचा सार कांशीराम साहेबांना शोषून घेतला आणि त्याला पुन्हा एकदा या जीवन व्यवहारामध्ये आणलं, त्याला कृतीच्या माध्यमातून लोकांच्या मनाशी भिडवलं आणि पुन्हा बाबासाहेब या समाज व्यवस्थेमध्ये अवतरवले. इसवी सन 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्या ठिकाणी 1680 पासून आहे, बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम त्या ठिकाणी होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाळा एवढं कर्तृत्व त्या ठिकाणी होतं. परंतु किती जणांना माहिती होतं? किती जणांना माहिती होतं? जोपर्यंत महात्मा फुल्यांनी 1869 मध्ये, म्हणजे जवळपास 189 वर्षानंतर जेव्हा रायगडावर जाऊन त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, सगळे काटे कुठे बाजूला केले, त्या समाधीवर फुलं अर्पण केली आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती समाजामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयाचा संघर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा, पराक्रमाचा इतिहास ज्यावेळेस समाज व्यवस्थेच्या समोर आणला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना हे मोठेपण मिळायला लागलं, समाजानं ते स्वीकारलं. आज कुठल्याच जातीचा किंवा जमातीचा किंवा धर्माचा माणूस नाही तो छत्रपती शिवाजी महाराजांना मारत नाही. कदाचित मी हे जे वाक्य वापरतोय चुकीचं असेल, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवस्था मनुवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखीच केली नसती असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा पराक्रम या मनुवादी व्यवस्थेनं विस्मृतीमध्ये आणला होता, अगदी त्याच पद्धतीनं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पराक्रम आहे, त्यांची जी विद्वत्ता आहे, हे सर्वच्या सर्व इतिहासाच्या काळ्या अंधाराखाली लपवून टाकलं असतं. त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश तुमच्या आमच्यापर्यंत येऊ दिला नसता, अशी घटना घडू शकली असती जर मान्यवर कांशीराम साहेबांनी या संपूर्ण वाङ्मयाला, त्यांच्या साहित्याला, त्यांच्या विचारांना, त्यांच्या पुस्तकांना, त्यांच्या कृतींना वाचलं नसतं आणि त्याला आपल्या समर्पणाच्या सविधेनं, आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या राख रांगोळी करून केलेल्या यज्ञानं जर त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रज्वलित केलं नसतं, तर कदाचित हे होऊ शकलं असतं. याला नाकारता येणार. 1971 ची जी अतिशय मानहानिकारक जी युती आहे, ती काय दर्शवते आपल्याला? 521 जागांपैकी फक्त एक जागा बाबासाहेबांना, 520 जागा गांधीला. म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराला, बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेला काय मोठं चॅलेंज निर्माण केलं होतं, हा आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखा मुद्दा. म्हणून सोमवंशी सर जसं म्हटले की तो पण एक महत्वाचा मुद्दा आहे बीएसपी स्थापन करण्यासाठी, स्वतःचं स्वाभिमानी राजकारण त्या ठिकाणी उभं करण्यासाठी. अशा छोट्या छोट्या परंतु काळाच्या ओघामध्ये विस्मृतीत जाणाऱ्या गोष्टींना आपण पकडलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, तशा पद्धतीने त्याला प्रेझेंट केलं पाहिजे, तशा पद्धतीने आपल्याला लोकांच्या समोर सादर करता आलं पाहिजे. या सगळ्यांची तयारी करण्याची ही जागा आहे केडर कॅम्प. आपण अभिवादन सभा या ठिकाणी आयोजित केली, आपण अभिवादन त्यांना करतोय, याचा अर्थ आपण काय करतो आहे, त्यांच्या कृती कार्यक्रमाला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यांनी जे इम्प्लिमेंट केलेलं आहे त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. अनिहिलेशन ऑफ कास्ट 3दा वाचो, 4दा वाचो, 50दा वाचो, काय करायचं मला म्हणतो. मी बऱ्याचदा ते सांगतो, आपले लोक भावनिक फार होतात. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बाबा जा बोले तुम्ही लिहून काढा तुमच्या त्याच्यावर, काय घराच्या भिंतीवर लिहून काढा. काही जण म्हणतात नाही 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 त्याला कोरून ठेवा म्हणले. अरे बा, लिहून ठेवा म्हणले असतील नाही कोरून ठेवा म्हणले असतील, म्हणले काय तुम्हाला, हे महत्वाचा मुद्दा आहे. तसं अनिहिलेशन ऑफ कास्ट 4दा वाचलं की 32दा वाचलं की 50दा वाचलं ह्याच्याशी केलं तरी नाही, ते वाचलंय त्याच्यातून काय समजून घेतलंय हे लय महत्वाचं. अनिहिलेशन ऑफ कास्ट वाचून काय समजून घेतलंय, तर या व्यवस्थेमध्ये आपण 85% असून आपण अल्पसंख्यक का आहोत, आणि हे 15% असणारे अल्पसंख्य असणारे लोक, 3% असणारे अल्पसंख्य असणारे लोक आपल्यावर राज्य का निर्माण करतायत, वारंवार आपल्यावर का सत्ता ते प्रस्थापित करतायत, याचं कारण त्यांना समजलं. जे बाबासाहेबांना समजलं होतं त्यांनी लिहून काढलं होतं, सांगितलं पण होतं सगळ्यांना, पण ते समजून घेण्याची प्रगल्भता, ते समजून घेण्याची बुद्धिमत्ता, त्याला समजून घेऊन त्याच्यावर काम करण्याची क्रियाशीलता बाकी कोणामध्ये नव्हती, ती कांशीराम साहेबांमध्ये होती. त्या पुस्तकामध्ये काय सांगितलं होतं, जाती व्यवस्था हे भारतीय समाज व्यवस्थेला लागलेली कीड आहे, आणि या जाती व्यवस्थेमुळे आपण 85% असून एकत्र नाही. म्हणून कांशीराम साहेबांनी 15-85चा फॉर्म्युला त्या ठिकाणी लावला. बहुजन संकल्पना पुन्हा एकदा समाज व्यवस्थेमध्ये अवतरवली आणि वेगवेगळ्या जाती जमातीमध्ये विभागलेल्या लोकांना एससी, एसटी, ओबीसी या मोठ्या मोठ्या गटांमध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता, या सगळ्या लोकांना एका मोठ्या विशालकाय गटामध्ये म्हणजे बहुजन संकल्पनेमध्ये बामसेब नावामध्ये पुन्हा एकदा सम्मिलित करून त्याचं एक फार मोठं असं गट निर्माण करण्याची क्षमता मान्यवर कांशीराम साहेबांनी निर्माण केली. एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी आणि बॅकवर्ड या सगळ्या लोकांना एकत्रित करून बहुजन संकल्पना त्यांनी या ठिकाणी समाज व्यवस्थेमध्ये रुजवली. तेव्हा कुठं 15-85चा फॉर्म्युला लक्षात आला. लोकशाही संकल्पनेमध्ये संख्याशास्त्राला फार जास्त महत्व आहे, स्टॅटिस्टिक्सला अनन्यसाधारण महत्व आहे, संख्येच्या गणितावरच या ठिकाणची राजकीय गणित सुटतात हे बाबासाहेबांना कळालेलं होतं. म्हणूनच त्यांनी पुणेकरांचा धिक्कार केला, जसं सरांनी सांगितलं. बाबासाहेबांनी धिक्कार केला तशाच पद्धतीने मान्यवर कांशीराम साहेबांनी त्यामागची गोम काय आहे याचा अनालिसिस केलं, त्याचा विचार केला की बाबा कशा पद्धतीनं
जरी आपले या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जात असतील संख्येनं, जरी अठ्याहत्तर स्वतंत्र मतदारसंघाच्या जागी 150 जात असतील, 150 जात असतील आपले रिप्रेझेंटेटिव्ह, तर ते जाणारे जे आपले प्रतिनिधी आहेत ते समाजाचे खरे प्रतिनिधी नाही, हे पुणे करारानं सिद्ध केलं. ज्या पराभवामुळं बाबासाहेबांना ही गोष्ट समजली होती त्या पुणे कराराचा त्यांनी धिक्कार केला आणि त्या धिक्काराचे कार्यक्रम 50 वर्षानंतर 1982 मध्ये मान्यवर कांशीराम साहेब त्या ठिकाणी करतात. त्याचा अर्थ मान्यवर कांशीराम साहेबांना बाबासाहेबांची जी विचाराची नाळ आहे ही समजली होती आणि म्हणून त्यांनी समाज व्यवस्थेमध्ये त्याच्या पद्धतीनं पुनरुच्चार करण्याचा, पुन्हा एकदा त्या कार्यक्रमाला लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्या सगळ्यांना दिसतो. परंतु आज देखील पुणे कराराचं समर्थन करणारे आपल्यामध्ये आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा असणारे, आघात प्रेम असणारे, आम्ही रक्ताचे पाठ त्या ठिकाणी वाहू घालायला तयार आहोत, स्वतःचे पण आणि बाबासाहेबांच्या दुश्मनाचे पण, आपले दुश्मनाचे पण. या अतिसंवेदनशील असणाऱ्या, भावनिक असणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांनीच पुणे कराराचा धिक्कार केला, मान्यवर कांशीराम साहेबांनी पुणे कराराचा धिक्कार का केला, याची जर समज आपण निर्माण करू शकत नसतो तर या जयंत्याचा काय फायदा. तो विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण करणं, त्यांच्या विवेकामध्ये ती गोष्ट रुजवणं आणि ती गोष्ट त्यांनी समाजामध्ये सर्वांना समजून सांगण्याची जबाबदारी या जयंती कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करणं गरजेचं आहे. म्हणून आता मागच्या बैठकीमध्ये आम्ही विषय काढले आहेत, त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना जबाबदार, इथं असणारे सर्वच्या सर्व जबाबदार लोक आहेत, या सर्व जबाबदार लोकांना या प्रत्येक मुद्द्याचा अतिशय छान पद्धतीने अभ्यास करायचा आणि लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं आपण स्वतःच्या वैयक्तिक हितासाठी काही डिग्र्या करतो, काही कुठलं तरी साधन शिकतो किंवा कुठलं तरी कौशल्य विकसित करतो, ज्या माध्यमातून आपली उपजीविका होते, तर त्या उपजीविकेपेक्षाही जास्त महत्वाचं असणारं जे आपलं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वासाठी आपल्याला या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे, त्याचं चिंतन करायचं आहे, त्याचं मनन करायचं आणि त्याला समाजामध्ये आपल्याला सर्व लोकांना समजून सांगायचं. हे आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे किंवा मान्यवर कांशीराम साहेबांचे किंवा समतावादी विचारसरणीच्या विचारधारेचे आपण वाहक आहोत किंवा त्याचे आपण अनुयायी आहोत असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. तो अभ्यास आपल्याला आपल्या उपजीविकेच्या साधनापेक्षाही जास्त महत्वाचा आहे, ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. हे आपल्याला करावंच लागणार. सगळ्यांना दिसत आहे, डोळ्यासमोर अंधार आहे, सगळ्यांना दिसत आहे की आपल्या येणाऱ्या काळामध्ये आजच्या परिस्थितीवरून येणारा काळ अत्यंत भयावह असणार आहे. तरी देखील आपण करण्यासाठी तयार होणार नसतो तर आपण स्वतःहून डोळे झाकून खड्ड्यामध्ये उडी मारण्यासाठी तयार आहोत. केवळ आपणच नाही तर आपल्या मागून येणाऱ्या ज्या काही पिढ्या आहेत किंवा गजबारे सरांनी म्हणजे या ठिकाणी मांडल्यासारखं की आपल्यावर विश्वास ठेवणारी जी गोळीबावली जनता आहे यांना सुद्धा आपण खड्ड्यामध्ये नेऊन टाकत आहोत, याचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. अनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये ज्या पद्धतीने SC ST OBC चा विचार करून जाती विध्वंसाची जी भाषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली तीच भाषा मान्यवर कांशीराम साहेबांनी व्यक्त केली आणि त्याच भाषेला पुन्हा एकदा तोडून मनुवाद्यांनी संविधान नावाचं जे साधन आहे ते काबीज केलेलं आहे. म्हणतात कसं, तर जी SC ST OBC मायनॉरिटी ही जी संविधानिक आपली ओळख आहे त्या ओळखीला पासून आताच म्हणजे अडचणांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, बहुसंख्य असणाऱ्या ओबीसीला तुम्ही ओबीसी आहात याची जाणीव न होऊ देता तुम्ही हिंदू आहात अशी धार्मिक ओळख करून दिलेली आहे. जाती आहेत हे तर सगळ्यालाच माहिती आहे, पण त्या जातीचं नाव न काढता बहुसंख्य असणाऱ्या गोष्टीला जे अहिताचं आहे, ओबीसीच्या स्वतःच्या अहिताचं आहे अशी धार्मिक हिंदू नावाची ओळख त्या ठिकाणी निर्माण केली आणि त्या हिंदू नावाच्या भ्रमजालाच्या धोंडस नावाखाली अज्ञानी असणाऱ्या किंवा या विचारधारेला न समजून घेणाऱ्या माझ्यासारख्या किंवा इतर देवभोळ्या लोकांसारख्या ओबीसीच्या लोकांनाच नव्हे तर ST मध्ये पण आहेत, SC मध्ये पण आहेत, अशा लोकांना गुमराह करून तुम्ही हिंदू आहात ही ओळख देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जी संविधानिक ओळख आहे SC ST OBC मायनॉरिटी ही पुसून, जी त्यांच्या हिताची आहे ती पुसून हिंदू नावाची ओळख त्या ठिकाणी देऊन त्यांच्याच विरोधात कटकारस्थान करण्यासाठी त्यांच्या मताचा वापर केलेला आहे. आपल्याला काय करायचं, आपल्याला या मनुवाद्यांच्या
या विचाराला, ह्या ट्रिपला, ह्या कार्यक्रमाला मोडून काढायचं. आपल्याला धर्मावर टीका करायची नाहीये, त्यांच्या श्रद्धांना आघात करायचा नाहीये, देवा धर्माला शिवा द्यायच्या नाहीये, परंतु तुमचं भलं कशात आहे, तुमचं हित कशात आहे, तुमचं कल्याण कशात आहे, तुमच्या संविधानिक प्रवर्गामध्ये तुमचं हित आहे, तुमची संविधानिक ओळख काय आहे. एस सी असेल तर एस सी, एस टी असेल तर एस टी, ओबीसी असेल तर ओबीसी, मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी, या संकल्पनांमध्ये त्यांना फिट करून एस सी, एस टी, ओबीसी, मायनॉरिटीवर जे संविधानाच्या माध्यमातून मिळणारे हक्क आणि अधिकार आहेत, त्या हक्क आणि अधिकारांना कशा पद्धतीनं संविधानाला बाजूला सारून हे लोक छिनत आहेत, ही त्यांना जोपर्यंत आपण समज देणार नाही, त्यांची खरी आयडेंटिटी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार नाही, तोपर्यंत ते कायम अशाच पद्धतीनं अज्ञानानं हिंदू नावाच्या संकल्पनेखाली एकत्र होतील. आणि शेवटी कितीही शिकले, कितीही संघर्ष केले, कितीही संघटित झाले, तरी त्या मताचा वापर ते मनुवादी लोकांच्या विचारांना शक्ती प्रदान करण्यासाठी वापरतात. म्हणून फक्त शिकून संघटित होऊन संघर्ष करून चालणार नाही, तर विवेकानं, स्वाभिमानानं, मी सुरुवातीला जे बोललो ते हेच बोललो की आपल्या सर्वांना आपली संविधानिक ओळख माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या समूहाची जी काही लोक आहेत त्यांना ती ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करणं आपलं काम आहे. त्यानंतर या मध्य विचाराला, या समतावादी विचारसरणीच्या मध्य विचाराला समजून घेणं आवश्यक आहे. एस सी, एस टी, ओबीसी, मायनॉरिटीनं बंधुता आपल्यामध्ये निर्माण करून एकमेकांचा हात हातात घेऊन एकमेकाच्या अडीअडचणीला, प्रश्नांना, समस्यांना सोडवण्यासाठी संघटित राहून चिरंतन काळासाठी, भरपूर जास्त कालावधीसाठी एकत्रित राहणं आणि एका दिशेनं प्रयत्नरत राहणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत आपण हे करत राहू तोपर्यंत आपण आपल्या येणाऱ्या पिढींचं कल्याण करण्याची भूमिका या ठिकाणी बजावत आहोत, हे आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून अधिकचा वेळ आता मी घेत नाही, वेळ भरपूर झाला आहे, विषय खूप व्यापक आहे. या विचाराला समजून घेणं, त्याचं विश्लेषण करणं, त्याचं चिंतन करणं, समाज व्यवस्थेला त्याचा कशा पद्धतीनं फायदा पुरवता येईल, देता येईल, हे सगळं करणं हे थोडंसं वेळ हवा आहे. खरं म्हणजे गजबारांनी म्हणल्यासारखं की आपण वेगळं काय लिहिणार, जे काही लिखाण करत असतील किंवा जे काही साहित्य मांडत असतील, काही विचार करत असतील, ह्या सगळ्या गोष्टींना करण्याची काहीच गरज नाही. हे सगळं साहित्य त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. फक्त गरज काय आहे, त्याचं व्यवस्थित आकलन करून घेणं, त्या मार्गावर चालणं आणि त्या मार्गावर चालत असताना आपलं सॅक्रिफाईस त्या ठिकाणी देणं. सरांनी खूप छान उदाहरण दिलं. कर्मचाऱ्यांचं संघटन आहे आमचे, परंतु कर्मचाऱ्यांच्या हिताचं नाहीये, समाज व्यवस्थेच्या हिताचं आहे. आग्र्याला जे बाबासाहेबांनी जे वेदना त्या ठिकाणी व्यक्त केली होती की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया है, तर या धोका जर दिला नसता तर काय झालं असतं, या गोष्टीला, संकल्पनेला मनाशी धरून कांशीराम साहेबांनी त्यावरती केलेला हा कृती कार्यक्रम आहे आमचे. काय समस्या आहे हे समजलं की त्याचं उत्तर कशा पद्धतीने काढायचं याचं आकलन जर आपल्याला आलं तर खऱ्या अर्थानं या मानवतावादी विचारसरणीच्या विचारधारेचे आपण वाहक अनुयायी. आपल्या जर मेंदूमध्ये जर द्विधा मनस्थिती असेल, द्वंद्व चालू असेल, तर आपण खऱ्या अर्थानं अजून परिपक्व झालो नाहीत हे आपण समजून घ्यावं. पुन्हा एकदा चिंतनाला बसावं, पुन्हा एकदा वाचन करावं, पुन्हा एकदा हा इतिहास समजून घ्यावा, पुन्हा या चळवळीला समजून घ्यावं, या सगळ्या प्रज्ञावान लोकांच्या मध्ये जावं, त्यांचे अनुभव ऐकावेत, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि पुन्हा एकदा कार्याला लागावं. एवढीच आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा अपेक्षा करतो. बराच वेळ लांबलं बोलणं, खरं म्हणजे अध्यक्षांना थोडक्यात आटवायला पाहिजे. अध्यक्ष समारोप थोडक्यातच असला तर बरं वाटतो. ते लांबलं की मग त्या वक्त्याची आणि बाकीच्या श्रोत्यांची सुद्धा गळचेपी झाल्यासारखं होते. तरी माझ्या प्रयत्नांना आपण सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला, माझ्या विचारांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मला या ठिकाणी मत मांडण्याची संधी आपल्या बापसेपचे संयोजक असणारे आदरणीय कदम सर यांनी मला दिली आणि आपण सर्वांनी सुद्धा शांत चित्तानं ऐकून घेतलं. खरं म्हणजे ही वास्तू, इतक्या पवित्र वास्तूमध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत, त्यामुळे कदाचित कोणाच्याही चेहऱ्यावर उदासी किंवा थकवा जाणवत नाहीये. 9:30 पावणे 10 वाजतात तरी सगळेजण उत्साही आणि उल्हासी वाटत आहे. या पवित्र वास्तूची खरी म्हणजे ही कमाल असावी. तर ही जी पवित्र वास्तू, या पवित्र वास्तू आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी इथल्या आयोजकांचे, संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो
आणि पुन्हा एकदा मला समजून घेतल्याबद्दल, ऐकून घेतल्याबद्दल, बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद.